हाँ ताई. तू तू अजूनही तिकडेच आहेस मानसी? हो ताई. काही अर्जंट आहे का? मी जरा गडबडीत आहे. बाय द वे, मी तुला नाही फोन केलाय, मी माझ्या नवऱ्याला फोन केलाय. तो तू किती बिझी आहेस याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. विक्रांत कुठे आहे? ताई प्लीज, मी एक सर्जरी ऑब्झर्व करायला थांबली आणि विक्रांत सर्जरी करतायत. मला जायला हवं आत. आय हेट यू या विक्रांत. केव्हापासून वाट बघतेय मी. तू येशील आणि माझी माफी मागशील, पण तुझ्या तर लक्षातच आलं नाही. सर्जरी करत बसला. मोनिका, येऊ का? सॉरी, डिस्टर्ब नाही केलं? नाही, इट्स ओके. ते ऍक्च्युली वहिनी म्हणाल्या की तू जरा अपसेट आहेस, तर म्हटलं जाऊन गप्पा मारूया तुझ्याशी, म्हणजे जरा मूड चेंज होईल. काय करत होतीस? माझ्या नवऱ्याची वाट बघतीये. दुसरं काहीच काम नाहीये ना घरात बसून मला? अगं मग आम्ही आहोत ना घरात, चल गप्पा मारायला. हे बघ, तुला असं कधी एकटं वाटलं ना तर हाक मारत जा, बिनधास्त. गीता काकी, जर मला असं वाटत असेल की माझा एकटेपणा माझ्या नवऱ्याने घालवावा तर? पण खूप बिझी असतो ना माझा नवरा, मला विसरू. नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण त्याचं कामच तसं आहे ना ग. आणि खरं सांगू का, आम्हाला तर सवय झाली. तुमचं ठीक आहे गीता काकी, मी फक्त प्रेग्नंट आहे ना म्हणून वर काळजी दाखवायची, पण वेळच देत नाही तो मला. त्याचं काय? मी काही मदत करू शकते का तुझा मूड चांगला व्हावा म्हणून? पाणीपुरी करूया आपण. आय विश माझ्या नवऱ्याने एवढा विचार केला असता माझा मूड चांगला करण्याचा. विक्रांतने तो कधी येतोय सांगितलंय? तेच तर माहित नाहीये ना मला, म्हणूनच तेवढी चिडचिड होते माझी. गीता काकी प्लीज, इफ यू डोंट माइंड, मला इकडे एकटं बसायचं आणि विक्रांतची वाट बघायची प्लीज. ओके, पण प्लीज फार विचार करू नकोस, नाही तर त्रास होईल तुला. इट्स नॉट गुड फॉर यू. विक्रांत, आजची सर्जरी खूपच कॉम्प्लिकेटेड होती ना? हो. एक विचारू? विचार ना. कधी भीती नाही वाटत अशा सर्जरी करताना? म्हणजे किती मोठी जबाबदारी असेल ना? जबाबदारी असते म्हणूनच भीती नाही वाटत. आणि घाबरायचं कशाला? माझ्या मनात हे असे निगेटिव्ह विचार कधीच येत नाहीत. खरं तर ऑपरेशन सुरू होण्यापूर्वीच मला त्या पोटातल्या बाळाचा हसरा चेहरा दिसायला लागतो. पेशंट्सनी इतकी छान छान स्वप्न पाहिलेली असतात ना, आणि मला ती मरू द्यायची नसतात. कसं आहे ना मानसी, डॉक्टर एकदा स्वतःच्या डोळ्यांनी पेशंटची स्वप्न पाहायला लागला ना, ऑपरेशन फेल नाही होत. वाव, नाईस फिलॉसॉफी. मी आजवर प्रत्येक डॉक्टर्सच्या क्रिटिकल अनुभवांविषयी वाचलं होतं, पण हे असे विचार मी पहिल्यांदाच ऐकतेय. ऑपरेशन करताना त्या बाळाला आपण ओ द्यायला लागलो ना की सगळं सोपं होतं. अरे बापरे, डबा असाच राहिला. आता तूच सांग, तू म्हणत होतीस ना की सर्जरी पूर्वी डबा खायला हवा, नाही खाल्ला तर असं होईल तसं होईल. झालं का तसं काही? त्याचं कारण आपलं सगळं लक्ष त्या गोष्टीकडेच होतं, आणि जेव्हा ती गोष्ट पूर्ण झाली त्यातच आपली अर्धी भूक भागली. मग उरलेल्या अर्ध्या भुकेचं काय? ती हा डबा खाऊन भागवायची. म्हणजे भूक लागलीये, मग सांगितलं का नाही? तुला पण भूक लागलीच होती ना, तू तरी कुठे सांगितलेस? चला, आता ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, ह्याची ट्रीट आपण आईचा डबा खाऊन एकमेकांना देऊन टाकू. चला.
अजून कसा आला नाहीये? एवढा उशीर? ठीक आहे, आता मी सुद्धा झोपणार नाही. इट इज सो इन्स्पायरिंग. मी तर रात्रभर गोष्टी ऐकत बसू शकते. कॉलेजचे ते दिवस म्हणजे गोल्डन डेज होते माझे. त्या आठवणी विसरणं शक्यच नाही. म्हणजे अभ्यासाबरोबरच रात्री अपरात्री भटकणं, फिरणं, ब्लड डोनेशन, त्याच्यानंतर आम्ही इमर्जन्सी केस आहे असं सांगून घाबरवायचो. म्हणजे प्रॅक्टिकल जोक्स पासून प्रँक पर्यंत सगळं केलं. काय सांगता? हो. एक मिनिट, ब्लड डोनेशन, इमर्जन्सी ऑपरेशन ठीक आहे, पण प्रॅक्टिकल जोक्स आणि प्रँक्स तुम्ही? एकदा माहितीये, माझ्या एका डॉक्टर मित्राला आम्ही सगळ्या मित्रांनी फोन केला आणि सांगितलं की इमर्जन्सी केस आहे, लवकर या. आणि ज्या ठिकाणी त्याला बोलावलं ना, तिथे आम्ही सगळ्यांनी गुंड बनून त्याच किडनॅपिंग केलं. एकदा आहे ना, एक भोंदू डॉक्टर होता. त्याचा भोंदूपणा उघड करण्यासाठी आम्ही काय केलं माहितीये? एका पेशंटचं भूत बनून त्याला घाबरवलं होतं. हो. तेव्हा आहे ना, आम्हाला कशाचीच भीती नसायची. दिवसभर मान मोडेपर्यंत अभ्यास करायचा आणि मग रात्री अशी धमाल करायची. चॅलेंज हा खेळ होता आमच्यासाठी. म्हणजे मार्क्सचं चॅलेंज, एखाद्याला मदत करण्याचं चॅलेंज, त्यानंतर एखादी किचकट केस असेल तर ते सोडवण्याचं चॅलेंज. चॅलेंज साठी काहीही करायचो आम्ही. तेव्हा आमचे डीन होते डॉक्टर दीक्षित. ते इतके हुशार होते ना आणि तितकेच मिश्किल. ते आम्हाला नेहमी सांगायचे की बाळंतपण करणारा डॉक्टर म्हणजे डिलिव्हरी बॉय असतो. त्याने कधीच घड्याळ लावून काम नाही करायचं. तेव्हापासून रात्र ही झोपण्यासाठी असते, ही गोष्टच मनातनं काढून टाकली. डिलिव्हरी बॉयला कसं, तो थकला असेल, खूप उशीर झाला असेल, तरी सुद्धा वेळेवर डिलिव्हरी केली की किती आनंद होतो. तसंच आहे, आपण कितीही थकलेलं असू दे आणि एखादा इमर्जन्सीचा कॉल आला ना की सगळा थकवा पळून जातो. मग तहान, भूक, डबा हे काहीच लक्षात नाही. काय झालं? काही नाही. आज खरंच गोष्टींवर गोष्टी, आठवणींवर आठवणी ऐकतच राहावंसं वाटतंय. चला मग. कुठे? घरी जाता जाता ऐकवतो. कारण क्षणभर ह्या आठवणी सांगता सांगता मला सुद्धा बाहेरच्या जगाचा विसर पडलाय. विसरलाच आहेस तुम्हाला. मी तुझी इतका वेळ वाट बघते ही गोष्ट लक्षातच येत नाहीये तुझ्या. खरंच वाटलं नव्हतं तुम्हाला एवढं ग्रँटेड घेशील विक्रांत. माझी समजूतही काढावीशी वाटत नाहीये तुला. या बाळामुळे अडकले मी. बाबा तुम्ही तुम्ही एवढ्या रात्री बाहेर कुठे गेला होतात? मित्रांकडे गेलो होतो, कामं होती त्यांची. कसलं काम? अकाउंटची. हा माझं गणित चांगलं आहे, त्यामुळे पैशाचं गणित मला बरं जमवता येतं, त्याच्यासाठी गेलो होतो. ओके, सॉरी. मी ऍक्च्युली विक्रांतची वाट बघत बसले होते. आला नाही तो अजून? नाही. ये. तुला झोप येत नसेल तर आपण गप्पा मारूया का? त्या गप्पांचा गरबा मी रात्रभर रंगवू शकतो. नाही, नको. नाही, मागच्या वेळेला मी असाच उशिरा आलो, तुझ्या बहिणीने मानसीने दरवाजा उघडला. 5च मिनिटं, पण काय सुंदर गप्पा मारल्या म्हणून म्हटलं. नाही, नको नको, मला आता इंटरेस्ट नाहीये. बरं. मी रूम मध्ये जाते.
लवकर ये बाबा विक्रांत, काय खरं नाही तुझं. काय झालं? जुनी आठवण अचानक डोळ्यांसमोर आली. इथे इथेच ते बघ. तंबी, 2 स्पेशल कॉफी. रात्री इथून आपण जाताना जर ही कॉफी घेतली नाही तर पाप लागतं. खरंच? मी खोटं का बोलेन? सध्या तरी असंच वाटतंय. विक्रांत, तुम्ही पण ना? तुम्ही? आय मीन तू पण ना? दॅट्स बेटर. काही गोष्टी अशा अचानक घडल्या किती मस्त वाटतं ना. कॉलेजमध्ये असताना हीच कॉफी आम्हा सगळ्यांची गर्लफ्रेंड होती. कॉफी आणि गर्लफ्रेंड? ही कॉफी पिताना आमची डिस्कशन्स व्हायची. ही कॉफी पिताना आम्ही भांडायचो. आणि सकाळी हीच कॉफी आम्हा सगळ्या मित्रांना परत एकत्र आणायची. मस्त वाटतंय ऐकताना. अनफॉर्च्युनेटली मला ह्यातलं काहीच अनुभवता नाही आलं. पण का? कारण तसं कोणी सापडलं नाही. हो. पण आता वाटायला लागलंय. काय? कॉफी विथ फ्रेंड. हा कॉफीवाला अनेक वर्ष इथेच असतो. हा रस्ता हा सुद्धा इथेच असतो. आणि ही रात्र तर रोजच असते. पण कॉलेज नाही ना. पण फ्रेंड तर आहे ना. पण कॉफी नाहीये. म्हणजे? हे बघ, संपलीये. मग आता? 2 कॉफी. कॉफी संपली. तंबी, तंबी, मी घेऊन येतो. ओके? संपली. तू हसतेस काय? मग तू मार शिटी. मी कशी? नाही, मार ना. हसता येतंय ना तुला. तू मार. मला नाही मारता येणार. मार. ओके. असेही असाल असं वाटलं नव्हतं मला. चला निघायचं. तू जा अगोदर.
विक्रांत, विक्रांत तू उठ, मला तुझ्याशी बोलायचंय. विक्रांत, विक्रांत, अरे वा, अरे छान आहे. काय नाही म्हणा, फिरायला जाऊया. आत्ता अगं आत्ता नाही ग, हे बघ छान स्कीम आहे. 2 दिवस असं फिरायला जाऊ बाहेर कुठेतरी. आता ना विक्रांतला बाळ झालं ना की त्याला फिरवायची जबाबदारी तुमची बर का. अगं मी काय बोलतोय, तू काय ऐकतेस? काय बोलत होता तुम्ही? काय म्हणत होता? नाही म्हणजे माझं लक्ष नव्हतं. समोरच्याचं ऐकणं सुद्धा एक कला आहे, माहिती आहे ना. आपल्या मानसिकडे ती कला आहे. मी परत तिला सांग, ये आम्ही तुझ्याच बहिणीबद्दल बोलत होतो. मानसी आहे ना, तिच्याकडे समोरच्याचं ऐकण्याची एक कला आहे. काय केलं मोनिका? नाही म्हणजे तुम्ही दोघी बहिणी एकत्र मोठ्या झाल्यात म्हणून तुला माहिती असेल, आहे ना? ऍब्सोल्युटली बाबा. समोरच्याचं ऐकून घेण्याची कला आहेच, पण समोरच्याला ऐकवण्याची कला सुद्धा नवीनच डेव्हलप झाली. असा अभिमान पाहिजे बहिणीचा. मी आतमध्ये चहा करून ठेवलाय, तेवढा घे. हा थँक्स. बघ, याला म्हणतात संस्कार. थोडा सूर चुकलाय. काय झालंय? काल रात्री उशिरापर्यंत विक्रांत घरी आला नव्हता. तो कधी आला, पुढे त्यांच्यात काय झालं हे कळण्याचे 2 मार्ग आहेत. एक, चहा बरा आणि गरम असेल तर सौम्य शब्दात कळेल. चहा बरा नसेल तर तिच्या मनात आहे ते फाटकन बोलून ती मोकळी होईल. अगो बाई, एवढ्यात झाला चहा घेऊन? थंड होता, पण ठीक आहे, घेतला मी. काय ग, विक्रांत काही बोलला का? बोलण्यासाठी ते झोपेतनं उठायला हवेत ना आई. म्हणजे विक्रांत अजून उठला नाही? आई कधी आले ते कळलंच नाही मला. पहाटे 3 वाजेपर्यंत मी त्यांची वाट बघत होते. अगो बाई, आता आता काय बघू, साहेब कधी उठतायत ते. तसंही मला बरंच बोलायचंय विक्रांतशी. आलेच मी. अहो, आता काही नाही, मग अशी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलंस ना, तसं हे पण सोडून दे, म्हणजे नाही त्रास होणार तुला. परत चल, फिरायला कधी जाऊया? कुठे? म्हणजे आता? नाही, राहू दे, तू कर तुझं काम. चहा घेणार आहेस का कॉफी? कॉफी? अजून आठवडाभर तरी मला कॉफी विचारू नका. म्हणजे कंटाळा आलाय असं नाही, पण तरी